शिवाजी महाराजांचा शिवाजी हा शब्द जर उलटा केला तर जीवाशी हा शब्द तयार होतो. ज्या राजानं सगळ्या मावळ्यांना 18 पगड मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचे पाईक असणारे आपल्या सर्वांचे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्याच्या विरोधात आपण या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. जिंकायला येतं कुणीही अजिंक्यही डरते, लाख सिकंदर आक्रमणालाही पूर्ण उरते तीही माती. ज्या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे, भक्ती मार्गाचा मृदगंध आहे, ज्या मातीतलं समाजकारण अर्थकारण राजकारण खऱ्या अर्थानं जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, अशाच मातीत वसलेली ही संगमनेर नगरी. या संगमनेर नगरीच्या धार्मिक दृष्टिकोनातून बघायला गेल्यानंतर मागच्या 40 वर्षांमध्ये आदरणीय थोरात साहेबांनी या ठिकाणी काय काम केलं हे जर तुम्ही गुगलवर नवीनच आपलं सध्या सगळ्यात जास्त आलेलं आहे ते म्हणजे ChatGPT. अरे त्याच्यावर सुद्धा सर्च केल्यानंतर 8.5 कोटीपेक्षा जास्त कामं आदरणीय थोरात साहेबांनी आणलेली आहे हे सुद्धा ते सांगतंय. मग मान्य कोण करतंय आणि मान्य कोण का करत नाही? आम्ही नेहमी म्हणत असतो, आज कुणीतरी मज्जा केली म्हणे, आज कुणीतरी गंमत केली म्हणे, माणसानं माणुसकी संपवली म्हणे. अरे सावध व्हा रे गव्हाज्वारीच्या दाण्यांनो, बुजगावण्यानं चिमण पाखरांशी दोस्ती गेली म्हणे, बुजगावण्यानं चिमण पाखरांशी दोस्ती गेली म्हणे. अशी परिस्थिती सध्याच्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपल्याला दिसते. आणि यातून धार्मिक तेढ वाढला जात असेल तर यातून युवक म्हणून जागरूकतेनं आणि सजगतेने आपण प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आदरणीय साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही सर्व 500-600 युवक या वर्षी विठ्ठलाची वारी केली, आम्ही वारकरी विठुरायाचे वारकरी, आम्ही संगमनेरी, या वारीचा अनुभव घेत असताना संपूर्ण राज्यातले वारकरी खऱ्या अर्थानं पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी येत असतात. आणि त्या वारीच्या दरम्यान महाराष्ट्रातली सगळी माणसं आम्हाला भेटली आणि त्यांनी सांगितलं आणि सांगत असताना खऱ्या अर्थाने सांगितलं, संतांच्या विचारांवर पाईक असलेला आणि त्या विचारावर चालणारा एकमेव नेता आहे ते म्हणजे नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब आहे. असं संपूर्ण राज्य आपल्याला सांगतो. या राज्यामध्ये कित्येक कीर्तनकार खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाचं काम करतात, पण कथाकथित कीर्तनकाराची पाठिंबा देण्यासाठी, त्याच्यावर बोलण्यासाठी, त्याचं समर्थन दाखवण्यासाठी राज्यातले किती कीर्तनकार तयार झालेत. जेव्हा जेव्हा हे कीर्तनकार त्यांची वैयक्तिक भेट घेतल्यानंतर सांगत असतात की थोरात साहेबांसारख्या नेत्यावर शिंतोडे उडवणं आणि त्याच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, आम्हाला ते जमणार नाही. असं संपूर्ण सुसंस्कृत असा हा आपला संपूर्ण संगमनेर तालुका आहे. आणि या तालुक्यामध्ये हिंदुत्व म्हणजे काय तर आपल्या शेजारीच साईबाबांचं मंदिर आहे शिर्डीमध्ये आणि साईबाबांच्या चरित्रातली एक सुंदर ओवी आहे, जैसी जैसी जयाशक्ती त्याने करावी तैसी भक्ती, भजन पूजन आदी आसक्ती विषय विरक्ती ठेवावी. आपल्याला आपल्या कामातूनच खऱ्या अर्थानं ईश्वर भक्ती होते. तुम्ही जे पण काम करतात प्रामाणिकपणे करा. जनतेचे लोकप्रतिनिधी मधून तुम्ही काम कराल तर ते प्रामाणिकपणे करा. ते काम करत असताना तुमच्याकडून ईश्वर भक्ती होऊ शकते. हे आपल्याला या ठिकाणी संतांच्या विचाराच्या भूमीने सांगितलेलं आहे. आणि यावेळेस असं वाटतं की खऱ्या अर्थानं कामातून ईश्वर भक्ती होऊ शकते. हे जर कोणी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं असेल तर ते नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. युवक हा पारदर्शक असावा, विचाराचा आणि कृतीचा संगम त्याच्यामध्ये असावा आणि त्याला तटस्थ विरोधक समर्थक याचबरोबर तुम्हाला चांगल्या गोष्टींची जाणीव सुद्धा होणं गरजेचं आहे. ही चांगली गोष्ट केव्हा आपल्याला आत्मसात होते जेव्हा आपण वाचन करू आणि वाचनातून माणूस समृद्धीकडे येत असतो. अशाच पद्धतीने आपण सगळेजण या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, युवकांच्या वतीनं एका प्रेरणेनं, आपुलकीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद ओंकार. मानवता आणि हिंदू धर्माची पताका घेऊन गोरगरिबांची सेवा करणाऱ्या कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयाताई थोरात यांना विनंती करतो की या शांती मोर्चाला आपण संबोधित करावं. कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आज खरं म्हटलं पाहिजे प्रति पंढरपूर आपलं संगमनेर वाटतंय. वारीला जसं पंढरपूरला आपण सर्व जातो तसे सगळे जण विठ्ठलाचा हरिनामाचा गजर करत आज आपण सर्वजण देशाला आदर्श ठरेल अशी वारी जी आहे ती आपण सर्वांनी शांतीचा संदेश देत हा मोर्चा आपण सर्वांनी काढलेला आहे. अशी वेळ का आलेली आहे आपण विचार केला पाहिजे. अरे तो म्हणतो मला आदर देण्याची काही गरज नाही, अशा व्यक्तीला आदर देण्याची काही गरज नाही. तो म्हणतो आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लागेल. आम्हाला, लक्षात घ्या, तो म्हणतो आम्हाला, मला नाही म्हणालाय, तो आम्हाला म्हणालाय. म्हणजे नथुराम गोडसे सारखे हजारो लोक तयार करण्याचा विचार ते करतायत. जर आपल्या तालुक्याला ज्यांनी विकासामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल ज्यांनी तयार केलं विकासाचं, ज्यांनी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चाललं, जे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मुलाबाळांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, आपल्या पाण्यासाठी, आपल्या धर्मासाठी ज्यांनी त्यांचं जीवन अर्पण केलंय, त्यांच्या विरोधात तो नथुराम गोडसे बनवायचा प्रयत्न करतोय. आणि नथुराम गोडसे ह्यांचं काय हिम्मत विचार करा. जर साहेबांना धमकी देऊ शकतात तर आपल्यासारखं सर्वसामान्य माणसाचं काय करतील? केलाय का विचार? हे संगमनेर हे शांतीचं प्रतीक आहे. हे संगमनेर विकासाचं प्रतीक आहे. हे संगमनेर प्रत्येक धर्माला आपला आपला धर्म अभिमानाने स्वीकारून आपल्या धर्माचं पालन करू शकतो ते संगमनेर आहे. सर्व धर्म, सर्व जाती या संगमनेर तालुक्यामध्ये राहतात आणि चांगल्या गुण्यागोविंदाने राहतात. हे संगमनेर आपल्या वारकऱ्यांचं आहे. आपण वारीला जातो आणि त्या वारीमध्ये कोणती धर्म, कोणती जात बघितली जात नाही. सर्व धर्म, सर्व जाती जे विठ्ठलाला मानतात ते वारीला जातात. तिथं मी नेहमी सप्तांमध्ये सांगत असते, म्हटलं वारीमध्ये यावर्षी आम्ही सर्व युवक गेलो. एक अनुभव मला जो समजला, वारीमध्ये कधी कोणाचं नाव, गाव, कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे कधीच विचारलं जात नाही. फक्त म्हटलं जातं काय म्हणतात एकामेकाला, जोरात म्हणा, काय म्हणतात एक माऊली. ही परंपरा ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. हे संस्कार ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत. आपण कधी भेदभाव करत नाही, माणसा माणसामध्ये वाद लावत नाही, कधी राजकारणासाठी धर्माचा उपयोग आपण कधी करत नाही. मी काय म्हणायचे, साहेब हे MS धोनी आहे, शांत आहे, संयमी आहे, पण फील्ड वरती उतरल्यानंतर समोरच्याला घाम फोडल्याशिवाय राहत नाही, असे साहेब आहेत. धर्माला हातात घेऊन सोप्प राजकारण करणारे आपण खूप बघितलेत, पण साहेब त्यातले नाही. आपण हक्काने, अभिमानाने सांगतो आपण हिंदू आहोत, पण आपण दुसऱ्यांचा द्वेष करत नाही. आपण दुसऱ्या धर्माला नाव ठेवत नाही. सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे, एक सूर राहिलं पाहिजे, एक साथ राहिलं पाहिजे. हे आपल्याला आपल्या संतांनी शिकवण दिलेली आहे. अरे हा भगवा जो आज इथं फडकतोय ना, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा आहे. हा भगवा छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या स्वराज्यासाठी त्याग केला त्याचा रंग आहे. हा भगवा आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी जे काही आपल्यासाठी केलं त्यांचा आहे. हा भगवा आपल्या शाहू फुले आंबेडकरांचा आहे. हा भगवा माझ्या मा जिजाऊचा आहे, जिच्या संस्कारांनी आम्ही सर्व मोठे झालोय. हा भगवा अण्णाभाऊ साठेंचा असेल. हा भगवा
अहिल्याबाई होळकरांचा असेल हा भगवा. अरे किती एक्झाम्पल देऊ. आज मी इथं उभी आहे ना, इथं उभी राहून बोलतीये त्या सावित्रीबाई फुलेंमुळे बोलतीये, त्यांचा आहे. हा महाराष्ट्राचा रंग असेल पण हा द्वेषाचा रंग नाही, द्वेषाचा रंग नाही. आपण कोणाच्या बाबतीत द्वेष करत नाही, कोणत्या धर्माच्या बाबतीत द्वेष करत नाही. हा भगवा सगळ्यांना सामावून घेणारा आहे. अरे माझ्या भावंडांनो, माझ्या भगिनींनो, तुमच्यामध्ये जे म्हणजे लोकांमध्ये जे विष पेरलं जातं ना या भगव्याच्या नावाखाली, ते समजून घ्या. आपला भगवा तो भगवा नाही रो, आपला महाराष्ट्राचा भगवा आहे. आपला भगवा, या महाराष्ट्राच्या भगव्याला आपल्याला उंच उंच फडकवायचं आहे, पण त्याला खाली मातीमध्ये काढू द्यायचं नाही कोणाला. मला तुमच्या सर्वांना एवढं सांगायचं आहे की आज एवढे सगळे लोक आलेत, साहेबांना समर्थन देण्यासाठी आलेत, आपल्या संगमनेरची संस्कृती वाचवण्यासाठी आलेत. आपल्या संगमनेरला, अरे मला काळजी वाटते, आमची पिढीची जाऊ द्या, मला पुढच्या पिढीची काळजी वाटते. जर आपण आपसातच लढत राहिलो, आपसातच वाद करत राहिलो, हे संगमनेर अरे उभा राहायला लई वेळ लागतो, तोडायला काहीच वेळ लागत नाही, तोडायला काहीच वेळ लागत नाही. हा विचार आपण केला पाहिजे. माझ्या बांधवांनो, माझ्या भगिनींनो, मला एवढंच सांगायचंय, आपल्याला एकजूट राहायचंय, एक साथ राहायचंय. साहेब, मला तुम्हाला सांगायचंय की आपण गांधी विचारांवरती आहोत, आपण गांधी विचारावरती चालतो, पण जर समोर नथुराम गोडसे आला ना, तुमची एकटी लेख नाही तर हा सगळा संगमनेर तालुका, हा पूर्ण संगमनेर तालुका तुमच्या समोर ढाल म्हणून उभा राहील, ढाल म्हणून. तुमची गरज आहे या तालुक्याला, तुमची गरज आहे आमच्या सर्वांना, कारण तुम्ही आम्हाला कधी कायम कायम वडिलांसारखं वागवलेलं आहे. कुणी असू तिथे कधीही द्वेष पसरवला नाही. अरे विरोधक सुद्धा जपून बोलतात, विरोधक सुद्धा, राजकारणाच्या वेळेस राजकारण असतं पण त्याच्यानंतर कधीच, अरे त्यांच्या उद्घाटनांनाही साहेबच असतात. राव तुम्ही असं काय करता तुम्ही. त्याच्यामुळं लक्षात घ्या या संगमनेरची संस्कृती काय आणि संगमनेर जपायचं आपल्याला आहे. आणि मला एक सांगायचंय, त्या मुलाने काही वाईट बोललं होतं का. निलेश गायकवाड काय म्हणाला, तो म्हणाला की महाराज तुम्ही अभंगावर बोला. एवढ्या ह्याच्यावरती खोट्या केसेस, 11 लोकांवरती खोट्या केसेस. अरे ते सीताराम भाऊ होते राऊत, ते म्हणत होते अरे थांबा थांबा महाराज तुम्ही कीर्तन करा, थांबा. त्यांचंही नाव टाकून दिलं. जाऊ दे, द्वेषाच्या पायी आपलं कटाचा काय म्हणतात मौका भेटलाय, संधीचं सोनं करायचा त्यांनी प्रयत्न केला, सगळ्यांवरती केसेस टाकून दिल्या. हे फक्त आत्ताचं नाहीये. कुठे आहे शुभम. हनुमान जयंतीला काय झालं होतं, ढोल ताशा वाजवत होते, हनुमानाचं स्वागत करत होते, त्यांना तिकडून हुसकावून द्यायला लागले, टाकल्या खोट्या केसेस. कुठे गेला शेखर. तिथं तर नव्हताच. ती धांदरफळीची घटना 1 मिनिटासाठी बाजूला ठेवू. अरे हे सगळे पोरं जे होते ना, त्यांच्यावरती खोट्या केसेस लावल्याच. हाफ मर्डरच्या त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. हाफ मर्डरच्या युवकांवरती केसेस लावतात काय. हाफ मर्डर. अरे या युवकांचं पूर्ण भविष्य बाकी आहे. तो शेखर तर त्या धांदरफळीच्या घटनेतही नव्हता आणि त्या हनुमान जयंतीच्या घटनेतही नव्हता, तरी त्याचं नाव टाकलं. का बरं. सुडापायी, द्वेषापायी हे संगमनेरमध्ये चालू आहे. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम चालू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला. हे कुठपर्यंत सहन करणार आहेत तुम्ही हे मला सांगा. ही माझ्या एकटीची किंवा साहेबांची एकट्याची जबाबदारी आहे का संगमनेरला चांगलं ठेवण्यासाठी. आहे का एकट्यांची आमची. आता सहन करणार नाही आणि आपल्या सगळ्यांना दाखवून द्यावं लागणार आहे की हा संगमनेर तुम्ही किती तोडायचा प्रयत्न कराल तो तुटणार नाही. हा संगमनेर अतिशय भक्कम आहे. आपण फक्त विकास कामं, गावाचा विकास आपल्या सर्वांसाठी आपण काम करत असतो, बाकी काही नाही.
सोपं राजकारण ठरलं तर कधीही करू शकतो, त्यात काही वाद नाही. अरे असा हिंदू मोर्चा त्यांनी पण बघितला असेल की कधीच नाही. हा असली हिंदूंचा मोर्चा आहे, जे बाकीच्यांचा द्वेष करत नाही, जे फक्त भगवा घालून त्याच्या मागे खाली लपत नाही. हा असली हिंदूंचा मोर्चा आज आहे, जे सगळ्या धर्मांना सगळ्या जातींना सामावून घेतात. तो खरा हिंदू, हे लक्षात घ्या. अजून एक गोष्ट, मला माहिती माझं खूप लांबलंय भाषण, पण एक गोष्ट मला अजून सांगायची आहे. सध्या त्यांचे लोक असे फिरतात, YouTube स्वतःचे चालू करतात, 4 लोक येतात, त्यांच्याच विरोधकांना एकत्र करतात आणि म्हणतात तुमच्या इथं काय घडलं, मग ते काहीतरी खोटं नाटं सांगणार. बर, थोरात साहेबांनी तुम्हाला तुमचा धर्म कायम दाबवला आहे का? कायम त्यांना दाबवला आहे का? तो खाली मान घालून हो म्हणतो. आता खोटं बोलायचं असेल तर तोंडवरती करून बोलावं, खाली मान घालून हो म्हणतो. अरे आपण तर खरं बोलतोय ना, डोळ्यात डोळे घालून, चेहऱ्यात नजरेत नजरे घालून म्हणा. खरं बोला, आता खरं बोला आणि नजरेत नजर घालून सांगा की साहेबांनी आपल्याला कधी थांबवलं नाही. आम्ही सर्व, आमचे सर्व धर्म आम्ही एकत्रित एकजूट राहतो, आपला आपला धर्म चांगल्या पद्धतीने पाळतो. तो खरा हिंदू आहे. तो खरा आहे जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो, सगळ्यांचा कल्याणाचा विचार करतो, सगळ्या मुला बाळांचा विचार करतो, दूरदृष्टी ठेवून पुढचा विचार करतो. त्याच्या पाठीमागे आपल्याला राहायचंय. तुम्ही सर्वजण आज आलात, खूप खूप आनंदाचं भारावून गेल्यासारखं झालंय. तुमच्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते. तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. तुमच्या सर्वांना जे मी काय म्हणते, स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा, अशा शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्वसामान्यांची सेवा करताना कायम मानवतेचा धर्म जोपासणाऱ्या या वाघिणीच्या गर्जनेनंतर विष पांगवणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध रोखठोक आमदार सत्यजित दादा तांबे. ज्यांनी या तालुक्याला विकास काय असतो ते दाखवलं, ज्यांनी या तालुक्याला निळवंड्याचं पाणी दिलं, ज्यांनी या शहराला 24 तास पूर्ण दाबांनी स्वच्छ पाणी देण्याचं पुण्य केलं, ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या घराघरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं, ज्यांनी या तालुक्याला एक विकासाचा मॉडेल तयार केलं, ज्यांनी इथला सहकार चालवला, कारखाना चालवला, दूध संघ चालवला, बँका चालवल्या, हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या, लोकांचा विश्वास संपादन केला, राज्यामध्ये 1 नंबरचा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जाऊ लागला, त्या आदरणीय बाळासाहेब थोरातांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने इथे जमलेलो आहे. हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये, ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे, इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे. इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे, तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही, हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे. या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी, या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं, त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील, बीजे खताळ पाटील असतील, केबी दादा देशमुख असतील, या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं, ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे. पूर्वीच्या काळातही राजकारण होतं, प्रचंड टोकाचं राजकारण होतं. ज्या बीजे खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली 78 साली आणि निवडून आले, बीजे खताळ पाटलांच्या
आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले, एकमेकाशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले. विजय खताळ पाटलांचा 100वीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता. खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते. मध्यंतरी इथे भाऊसाहेब हसे कुठेतरी आमचा असेल राजापूरचा, तो शिवसेनेमध्ये काम करत होता. शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली होती. आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल. आपल्या मनामध्ये प्रचंड राग आला होता, परंतु साहेबांनी सांगितलं की नाही, त्यांनी त्याचं काम केलेलं आहे, तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्या विचाराचा कार्यकर्ता आहे, त्याला विरोध करायचा होता, त्यांनी विरोध केला, आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं. किंबहुना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला, तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथं बसले होते. ही संस्कृती या तालुक्याची आहे. आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे, आमचा पराभव केलेला आहे, तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे, मोठ्या मनाने मान्य केलेला आहे. काही चुका आमच्या झाल्या असतील, जाहीररित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो. 1000 वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे, कारण जनता कधी चुकत नसते. चूक ही आमचीच झालेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे, आमच्या नेत्यांची झालेली आहे, आमच्याच लोकांची झालेली आहे, हे आम्ही मान्य करतो. परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल, तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा. तुम्ही तालुक्यात राहिलेले कामं पुढे घेऊन जा. त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल, तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये. आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे. कोणी घाबरून जायचं कारण नाही. साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकण्याचं काम करायचंय. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही. आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत. आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत. आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजस भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली. 1991 साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली. ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर 6 महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या. आज जे या ठिकाणी 100-200 नव हिंदू गोळा झालेले आहेत ना, त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये. ज्यांच्या अंगावर दंगलीच्या केस आहेत ते आज घरामध्ये आहेत, नाहीतर आमच्या बरोबर आहेत. दंगली बंद केल्या. दंगली बंद झाल्या म्हणून इथं व्यापार चालू झाला. व्यापार इतका मोठ्या प्रमाणावर चालू झाला की आज या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरात मोठे मोठे शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होऊ लागल्या. आणि फक्त आम्ही सामंजस्य भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांचं लांगून चालून पालन करतो, असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्यापेक्षाही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत. आम्ही हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी आहोत. परंतु आमचं हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचं, दुसऱ्याला त्रास देण्याचं आजपर्यंत राहिलेलं नाही. आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला कधी त्याचे लाड करण्याचं काम केलं नाही. ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं आणि ज्याचं बरोबर असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि म्हणून हे जे टीका करतात, नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असतं. जो कुटुंब प्रमुख असतो, जेव्हा 2 गटात भांडणं होतात, 2 समाजात भांडणं होतात, 2 धर्मात भांडणं होतात, तेव्हा जो नेता असतो त्याला सामंजस्य भूमिका घ्यावी लागते आणि त्याला मिटवावं लागतं. त्याला पेटवता येत नाही. आणि तेच काम मागच्या 40 वर्षात बाळासाहेब थोरातांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. याचा अर्थ आम्ही कोणत्या धर्माला त्याचे लाड करतो, तुम्हाला कोणाचा विरोध करतो, असं जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये ती आम्ही अजिबात सहन करणार नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्ववादी विचाराचे आहोत, परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही अडचणीत आणणारं, दुसऱ्या धर्माला त्रास देणारं आमचं हिंदुत्व असू शकत नाही. परवा ज्या महाराजांवर ते कीर्तन करत होते, कीर्तन करताना एका मुलांनी त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्यांनी त्याला सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला.
अहो संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती. जगद्गुरु तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या महिला शिक्षणाची, तेव्हा त्या महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेण फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं आहे. अरे त्याच्याशिवाय संत महात्मे होत नसतात. टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे. विरोधाला विरोध करण्यासाठी तुम्ही काही जर कोणत्याही पातळीवर जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून मुंह में राम बगल में छुरी असं जर कोणाचं काम असेल, म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची. अरे नथुरामला पण नाही, नथुरामजी. अरे नथुरामजी ज्यांनी या राष्ट्रपित्याला मारलं, त्यांनी तो विचार मारण्याचं काम केलं, त्याच्या नावाने धमकी. आणि तुम्हाला सांगतो ही जनता काही दूध खुळी नाही. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात. प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली आहे. परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता. मीडियावाल्यांची जर हिंमत असेल तर दोन्ही फुटेज शेजारी शेजारी दाखवा. जे होते ते सगळे लाभार्थी होते. आज आता काय चाललंय, आजचा तो प्रसंग नाही म्हणून मी बोलणार नाही. नाहीतर या तालुक्याची घडी कशी तोडता येईल असा प्रयत्न चाललेला आहे. तालुक्याचा विकास कुठंतरी दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून इथे काम चालू आहे आणि आपला माणूस त्याला आहारी गेलेला आहे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचंय, संगमनेर तालुक्यातल्या जनतेला मला सांगायचंय का हा प्रसंग जो आज आलेला आहे हा काय बाळासाहेब थोरातांनी विरोध केला आणि बाळासाहेब थोरातांवर काहीतरी बोलायचं म्हणून नाहीये. ही तालुक्याची घडी बिघडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि तो कार्यक्रम हाणून पाडायचा आहे. तो आजच्या मोर्चातून त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचा शेवट उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान, महाराष्ट्राची शान, आपल्या सगळ्यांची अस्मिता, लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब. उपस्थित असलेले मान्यवर, महाराष्ट्रातून बरीच कार्यकर्ते मंडळी आलेली आहे. सगळ्यांच्या नावामध्ये मी जात नाही आणि उपस्थित असलेली माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, आजचा शांतता मार्च हा तुमचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे. तुम्हाला पाठीमागे काय माहिती नाही म्हणून कळत नाही. आले हे उत्स्फूर्त आले हेही लक्षात ठेवा. दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागले नाही. हे वातावरण जे आहे आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय. एक लक्षात घ्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. एक मोर्चा झाला, काहीतरी कारण, नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही. आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर. वाकडे तिकडे भाषणं एसटी स्टँड जवळ झाली. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला. आणि काय कारण असतील कारण मला माहित नाहीत, परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात, दिल्लीचे सगळे म्हणतात की ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता. उद्घाटन सुद्धा मीच केले आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मला प्रथम खुर्चीवर बसवायचे, नव्या खुर्चीवर, आणि म्हणायचे
फक्त तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चालतो. एक चांगलं वातावरण असावं याचा प्रयत्न मी केला. धार्मिक याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्त का धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यावरती शंका नाही. आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवालय, तुम्ही आता खांडेश्वरला गेलं तर खांडेश्वर सुंदर दिसतं. आम्ही प्रयत्न केला, मी प्रयत्न केला, निधी आणला. रामेश्वर आता पहा बदलतंय, मी प्रयत्न केला, मी आणलंय. तुम्ही अकलापूरला जा, दत्त मंदिर आहे, आम्ही प्रयत्न केला तिथे 4 पैसे देण्याचा. बाळेश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथं स्लॅब टाकताना बसलेले होते. तुम्हाला सांगतोय निजरनं चांगलं व्हावं याच्याकरता मी प्रयत्न करतोय. हरिनाम सप्ते, मला एक फोटो काल चौधरी मामांच्या नातवानं आणून दिला. त्याच्यात नारंगिरी महाराज आणि दादा म्हणजे भाऊसाहेब एकत्र स्टेजवर उभे आहे असा फोटो आहे. फार सुंदर फोटो आहे. 72 सालची गोष्ट आहे. 72 सालचा तो सप्ताह आहे, अधिक मासाचा सप्ताह आहे. पण तुम्हाला सांगतो तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं, कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्त्यामध्ये वाढण्याचं काम, मालचे वाढण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये. त्यानंतर जे जे हरिनाम सप्ते झाले, डिग्रसला हरिनाम सप्ताह, बुवाजी बाबा बसले असतील विचारा त्यांना. डिग्रसचा हरिनाम सप्ताह विचारा, अंबोऱ्याचा हरिनाम सप्ताह विचारा. जोरवेला 1978 साली सप्ताह झाला, भाऊसाहेबांनी स्वतः केला. मी त्याच्यामध्ये वाढण्याचं काम करीत होतो. त्यात हरिनाम सप्ताह झाला तर खांडगावचा हरिनाम सप्ताह, तो हरिनाम सप्ताह असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं. महंत नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि त्यांना कोणीतरी म्हटलं का बाळासाहेब चाललेत नॉमिनेशनला. ते म्हटले त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ, आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे, आपण आपल्या मार्गाने जायचं, त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं. अरे पहा काय संत असतात, म्हणजे ते असं म्हणू शकले असते, काही फरक नव्हता पडत. 1999ची गोष्ट आहे. परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही, कोणत्या एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही. तिथं सर्व एकत्र बसतात. कोणत्या जाती धर्माचा असो एकत्र बसलं पाहिजे. कोणत्या अरे तुम्ही फुकटी खेळताना पाहिले ना, आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारंगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये, रामगिरी महाराज सप्त्यात फुगडी खेळताना पाहिलं नाही का? विखेलणार मला. हा धर्म वारकरी संप्रदायाचा आहे की इथं भेद नसतो. श्रीमंत असेल तर गरीब असेल, मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल, शेजारी मांडीला मांडी, हा वारकरी संप्रदाय सांगतो. मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय. धर्माचा भेद नाही, जातीचा भेद नाही, काही नाही, मानव धर्म सांगणार आहे. आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झालेत, अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल. मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या. 2 उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर त्यांना खोळ धरायला लावा याची महाप्रसादाची, एकत्र त्यांना महाप्रसाद वाटू द्या. दुसऱ्या दिवशी पहा ते चहा पिताना दिसतात का नाही एकत्र. अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे. मी पाहिलं का हा तालुका शांततेनं बंधुभावना कसं चालेल हे पाहिलं मी, आणि हे सातत्यानं पाहिलं. जे तीर्थरूप दादांनी पाहिलं, भाऊसाहेबांनी पाहिलं, जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं, जे खताळ पाटलांनी पाहिलं, ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला, प्रामाणिक प्रयत्न केला. अरे ही थोर परंपरा आहे आपली. त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का? कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही, कोणचं खेळणं बनलं तुम्ही, कोणाचं हत्यार बनले तुम्ही, आणि या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले, इथला बंधुभाव मोडायला निघाले, इथला विकास मोडायला निघाले. ही जनता सहन करणार नाही, तुम्हाला या निमित्तानं सांगतोय. निवळ भगवी टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही. अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली भगवी टोपी? कधी घातली होती? अरे असं हे नाटक कशा करता आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत, हिंदू आहोत, पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही, लक्षात ठेवा. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही. चुकला कोणी शिक्षा करा, मग तो कोणत्या जाती धर्माचा असो. गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो. तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय की नुसतं एकच कुठं गेलं की तेवढंच बोलायचं
आणि आपल्याला कधी कधी बाया बापड्याला वाटतं अरे वा काय पोरग वा, अरे याला फक्त मता करता हे घोटाळे चालू आहे, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, कोणाच तरी खेळणं बदलंय. इथलंच आपला सहकार मोडण्याकरता, इथला विकास मोडण्याकरता, इथली शांतता सुव्यवस्था मोडण्याकरता कोणाला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाढवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे, लक्षात घ्या. हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल? काय संगमेरचा यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयाताईने दिलं. आज मला सांगा, राजापूरमध्ये खरं तपासा, मतभेद विसरून तपासा, काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं कारण होतं? काय कारण होतं? प्रत्येक गावात असे पोर उठलेत, ते दहशत निर्माण करतायत, दिसत आहेत. पिंपळा कुंजेरामध्ये दिसते, काही धांतडफळ दिसते, कुणी इकडं दिसते, कुणी तिकडं दिसते. घुलेवाडीमध्ये तरी काय? घुलेवाडीमध्ये जे घडलं त्याचं सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे. घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही. ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली, आता एकत्र सप्ताह म्हणलं 4 जण त्यांचे 4 जण यांचे महाराज येतात, बिघडत नाही. परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे पहा. घुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं. काय काय आरोप केले तिथे तुम्ही? आरोप केले गेले की महाराजांना लोटालोटी केली, मारायचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोप केला की त्यांची गाडी फोडून काढली, भ्याडा हल्ला केला, भ्याड शब्द, गाडी फोडली, त्यांच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अरे ते डॉक्टर कोले कुठे रे? डॉक्टर कोले तू कुठे गेले? तुम्ही डॉक्टर कोले पुढे या. जोरवेचे कार्यकर्ते, नवा दमदार कार्यकर्ता आहे, या माईक घ्या तुमच्याकडे एक. आणि तुम्ही एव्हा मी आता शांततेनं पहा, खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे. तुम्हाला खरं कळणार आहे आता काय झालं, महाराष्ट्राला खरं कळणार आहे. आणि हे कोण आहे ना, यांना महाराज मी काय म्हणणार नाहीये. हा कोण भंडारे? हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय. हे फक्त तालुक्याचं नाही, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा. इथं सुरुवात इथे या तालुक्यातून. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडं व्हिडिओ शांततेनं पहा. आता थोडं तुम्ही सगळे स्क्रीन लावलेत ना, चला सुरुवात करा. डॉक्टर कोले. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मित्रांनो, गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी संगमनेर तालुक्यात घुलेवाडीत झालेल्या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, खोटं गावभर हिंडून आलं. पण खरं प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे हे समजून सांगण्याच्या उद्देशानं या ठिकाणी हा डॉक्टर कोल्हे तुमच्यावर समोर उभा आहे. जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी एकाकी प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रिया या ठिकाणी मी स्क्रीनवर दाखवण्याची विनंती करतो. त्याला विरोध केला, त्यांच्या काही गाडीवरती नुकसान करण्याचं काम, त्यांच्या गाडीची मोडतोड करणार असेल. काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर एक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी लक्षात ठेवा. तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला. त्यानंतर केस दाखल झाला. मित्रांनो, या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी ऐकलेल्या आहात. पण थोडक्यात या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्यावर 5 आरोप करण्यात आलेले आहेत. या संदर्भात संगमनेर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला
संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली, काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर दुसरा आरोप करण्यात आला, संग्राम भंडारेने कीर्तनामध्ये राजकारणावर काही भाष्य केलं नाही, काही वादग्रस्त बोलला नाही, राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणतेही वक्तव्य केले नाही. या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असताना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, कीर्तनात वारंवार व्यत्यय आणला. त्यानंतर तुम्हाला सांगतो, चौथा आरोप केला, संग्राम भंडारेवर हल्ला झाला, धक्काबुक्की झाली, अतिप्रसंग केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पाचवा आरोप झाला, कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला. आपण या पाचवी आरोप जे आहेत ते विस्ताराने याचं सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत. संग्राम भंडारेच्या गाडीचं खरंच हल्ला झाला का? FRI मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे MH14 GS 2856, या 2856 नंबर मध्येच तुम्हाला सांगतो मर्म आहे. गाडीचं नंबर 2856 म्हणजे हा 56 नाखऱ्याचा डबल दोषी बोलणारा माणूस आहे. याच्यावरूनच आपल्याला कळतं. आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते सर्व फुटेज अधिकृत आहेत. पोलिसांना माझी विनंती आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता, कुठूनही मिळू शकता. निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते ॲडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे. आम्ही मागील 5 दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले. 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 17 ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठं होती हे फुटेज सगळे स्क्रीनवर दाखवण्याची मी विनंती करतो. हे 16 तारखेला घटना आहे, ही 10 तारखेचं फुटेज आहे. आपल्या टोल नाक्याचं 10 तारखेला रात्री 1 वाजता कशाला? MH17 GS 2856 संग्राम सुहास भंडारेंची गाडी 10 वाजता संगमनेर टोल नाक्यावर रात्री 1 वाजता होती. आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते. 10 तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडारेची गाडी आधीच फुटलेली होती. 11 तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल. संगमनेरला आली. त्यानंतर 11/8/25 रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतंय ती गाडी फुटलेली आहे की नाही. सोळकवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे. बघा हा फुटेज, बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलाय. बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलोखा या ठिकाणी मी करून दाखवतो. 11 ऑगस्ट रोजी हिवरगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर हे फुटेज आहे. स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा. महाराज कशाला म्हणतात रे? नथुरामची औलाद. बघा हे फुटेज दिसती का गाडी तुम्हाला? 11 वाजता. बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुंतवलेलं आहे. हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे. परत कशी जाते? परत जाते पुढे जाते ना, परत जाते. परत या ठिकाणी 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो. सॉरी आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पाईक आहे त्यामुळे आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही. 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी फुटेज दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? हिरव्या रंगाची निळ्या रंगाची गाडी आहे साहेब. ही कोणची गाडी आहे? कोणतरी शेतकरी अधिकाऱ्याची आहे, कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची आहे. कृषी खात्यातला अधिकारी तो घेऊन आलाय. या 16 तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा. आरोप काय केलाय? महाराजांची गाडी फोडली. महाराज कोणत्या गाडीतून आलेले 16 तारखेला या फुटेज मध्ये कंप्लेंट तुम्हाला दिसतंय. त्यानंतर बघा पुढे महाराज चालले बघा. महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले 3ऱ्याच गाडीतून. दिसलाय तुम्हाला 16 तारखेचा फुटेज? सुपारी बहादर महाराज. ओके हो. त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो 11 तारखेचा फुटेज दाखव. 11 तारखेचा झाला. आता 17 तारखेचा एक फुटेज बघा. त्याच्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हिवरनाला टोल नाक्यावर हा फुटेज आहे. हे बघितलं ना?
हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले महाराज. हे बा नंतर 2856 गाडी आहे मागून. फुटलेली गाडी ती पहिलीच होती, ती आता तशीच दिसते. मग आपण कुठं हल्ले केले का? आपण हल्लेखोर आहोत का? आपण फक्त या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो. खरा हिंदुत्वात आपल्याकडे आहे, कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. 17 तारखेला दुसऱ्या दिवशीची कीर्तनानंतर कीर्तनात 17 तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही. ही गाडी 10 तारखेला 11 तारखेला दिसली, पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही. ही गाडी होती कुठं? 17 तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी जाताना दिसते. अगोदरच आणून ठेवली होती, लपवून ठेवली होती, कारण हे सगळं करायचं होतं, हे ठरलेलं होतं. याच्यावर सगळं क्लिअर कट फुटेज मध्ये दिसतंय. या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल. हे कसं ठरून केलेलं षडयंत्र होतं. संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा, संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या, या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होतं. हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा आरोप झाला, संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं. मुद्दा राहिलाय डॉक्टर कोलेंचा, की असं आहे की ही अशी गाडी गेली, परंतु त्यानंतर जेव्हा कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्या गाडीची जी अवस्था आहे ती पुढे जाऊन कुठेतरी फोडली तिने आणि मग फोटो काढले. हे लक्षात घ्या. हो तिचा ऍक्सिडेंट झालेला होता तिचा. नाही, परत आणखी फोडली. हो केस करण्याकरता. चला या फुटेज या ठिकाणी तुम्ही पहा. दुसरा आरोप झालाय, ही पहा आता त्यांनी व्हायरल केलेली गाडी आहे ना, पुन्हा तिला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर. हे 10 तारखेला असंच होतं, 11 तारखेला असंच होतं, 17 तारखेला या ठिकाणी असंच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा आरोप झालाय, संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीने प्रेरित असतं. एक विशिष्ट पक्षाची तळी उंचवण्याचं या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असतं. पण त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे हा संग्राम भंडारे राज्य घटनेवर काय बोलला ते बघा. जर कोण म्हटला की देशात फार मोठा नेरेटिव्ह सेट केला, कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म, फुलेवाडीच्या कीर्तनातलं हे कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. आणि आपल्या लोकांना वाटलं हे वेदातलं काय वाक्य आहे बघा, का गीतेतलं वाक्य. या जगातला सर्वात मोठा खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव. एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे. देऊ पटवून तेव्हा हे वाक्य आपल्याला सर्व धर्म समभाव याला या ठिकाणी सर्व संतांनी दिलेलं आहे, समाज सुधारकांनी दिलेलं आहे, महात्मा गांधींनी दिलेलं आहे, आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे. बोलायचा अधिकार कोणालाही नाही या विषयावर. ज्या वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असतं त्यावेळेला राज्यघटना चालते की कुणी माणूस या ठिकाणी त्याची भावना कुठूनही व्यक्त करतो, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस सर्व धर्म समभाव असा प्रयोग येतो त्यावेळेला त्याला बाबासाहेबांची राज्यघटना चालत नाही. या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आज सकाळी साहेबांवर भंडारेने टीका करताना असं सांगितलं की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे नथुराम गोडसेवर बोलण्याचा, असं आज सकाळचं वाक्य आहे त्याचं मीडियामधलं. तेव्हा असा अधिकार घटनेत येत नाही. घटनेची एक चौकट असते, त्या चौकटीतच आपल्याला बोलता येतं, घटनेविरुद्ध बोलता येत नाही. आणि आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही. आता ते सोडून द्या. त्यांनी माझ्याबद्दल म्हणलं की मी तुमच्यावर नथुराम होईल. हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वाकरता विचाराकरता मरायची तयारी असलेले आपण आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, लक्षात ठेवायचं. कीर्तनात काय घडलं ते दाखवा. जेव्हा कोणी या नारदाच्या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची जागा तो कधीच सोडत नाही. हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात
कीर्तनस्थळी येतात तेव्हा एका कार्यकर्त्यासारखा स्वतः त्याला खुर्ची द्यायला जातोय, त्याच्या पाया पडतोय. यापेक्षा मोठं राजकारण काय असू शकतं? बघा स्क्रीनवर. तेव्हा याचं असं आहे, कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना, एखादं आपलं मूल उभं राहिलंय, आई आली तरी तो पाय पडायचं नाही आईच्या, असं आहे. कारण ती गादी वेगळी. हा गादी त्याच्या उतरला, त्यांना अर्धाच्या गादीहून आणि पाया पडतोय. बघा बघा बघा, हा मनुवादी. बघितलं का? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बघितलं? त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला. आणि सर्वात महत्वाचं बघा, महाराजांच्या गळ्यात विना आहे. विना असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल तर हा धर्माचा अपमान नाही का? धर्माचा अपमान करणारे हे महाराज आहे का? तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे. परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे, कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे. आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे. सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय. स्लो मध्ये कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. आणि आपल्या लोकांना वाटलं हे वेदातलं काय वाक्य आहे बघा, का गीतेतलं वाक्य. या जगातला सर्वात मोठा खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव. एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे. देऊ पटवून बघा तो भंडाऱ्याची कृती बघा. याची माझी वारकरी संप्रदायाला विनंती आहे, याची दखल वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे. अरे विना गळ्यात असताना पाया पडायचं आणि त्यानं ताट उभं राहायचं पुढच्या ना, हे का बरोबर आहे काय? बसण्याची सोय करतोय, बसण्याची. हा सांगतो मी राजकारण करत नाही. अट्टल हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही काय शेंड आहे का? शेंड तर तुम्ही आहात. हिंदुत्व हे पाकिटावर चालतो कार्यक्रम, नाटक आहे नाटक. या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला. मुळात काय घडलं ते आपण एका ठिकाणी बघूया. 9:30 वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीनवर दाखवा जरा. 9:30 वाजताचा प्रसंग दाखवा. अभंगराला सोडायचं. कोण म्हटलं? कोण आहे? कोण म्हटलं? किती वाजले? 11 पर्यंत दम काढ, तुला मोक्ष देणार. 11 धमकी देतोय हा, समोरच्या मागच्याला मोक्ष द्यायची. अरे बेटा तुला तेच सांगतोय, 11ला तुला मोक्ष नाही भेटला ना, तू कंप्लीटच कर माझ्या. जेव्हा हे सगळं दुसरं काही चाललं त्यावेळेस एक आपला कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हटला की महाराज ते अभंग राहून गेला, तो पुरा करून घ्या ना. तर तो म्हणे अरे तू कोण रे, तुला 11 वाजता मोक्ष देतो. मोक्ष देतो म्हणजे काय करतो? मारतो. आणि सर असं सांगण्यात आलं होतं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो, औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला. बघा आता पुढला व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे. गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातला की मी अफजल खानाच्या कोथळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे, डोळे विघडून बघ 10 वाजता तू काय राडा केलाय तो. बघा दाखवा तो स्क्रीनवर. आता पुढे तो सांगतो, जो भाऊ म्हटला अभंगावर बोला, त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार. आपण पूर्ण अभंग म्हणून ऐका,
ऐका ऐका ना, कीर्तन बी करणारे फक्त अभंग पाठ नाही, कीर्तन तुम्ही नका करू. हा बघा, मला फक्त सांगा, अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही, एवढंच उत्तर द्या. आता कीर्तन करू नका. सुरुवात मग अभंग पाठ आहे, कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता, तो निलेश गायकवाड खाली बसला होता, त्याला पुन्हा डिवसलं. हे ठरलं उठवण्यात आलं, घालायचं ठरलेलं आहे, कसा घालायचा त्याला पुन्हा डिवसलं. तो अभंग पाठ आहे का नाही सांगतो, म्हणजे मी श्रोता आहे, माझा अभंग पाठाशी कशाला बसलो असतो, मी कीर्तन केलं. तो श्रोता म्हणून बसलेला आहे. तर असं म्हणल्यावर हा काय म्हटला, ते काय त्याला सायको म्हणजे हा वेड लागले ना पोरे, असं म्हटलं. मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही, हे खरंय, लोक उठून जायला लागले. याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही. महाराज नंतर कसा गेला गाडी दाखवा. या फुटेज मरून आपल्याला एकच सांगतो, त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला, पण 10 वाजता मुद्दा मरून हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता. एखाद्याला टार्गेट करायचं, स्वतः त्याला उभं केलं, तो उभा राहिला, त्याला काय काय बोलले या ठिकाणी या फुटेजमध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेजमध्ये मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्ही सर्व बघितलं. जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही, त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये, तू सायको आहे. ही भाषा का या महाराजांची. त्यानंतर तुम्हाला सांगतो, पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेने केलेला आहे या ठिकाणी. आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेजमध्ये सारखा फुटेज येतोय की एक कुणीतरी चपला उठून जातोय, बरोबर. हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे. ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढे आलेला आहे. हे दुसऱ्या फुटेजमध्ये या ठिकाणी दिसेल. बघा हा हल्ला त्या मुलाच्या दिशेने झालेला हल्ला आहे हा. जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते निलेश गायकवाडला मारायला धावले, असं आहे. हा परत दाखवा. आणि फक्त निलेश गायकवाडला वाचवण्यासाठी आपले जे कार्यकर्ते उभे राहिलेले. ऐकू दे त्यांना सगळ्यांना. अभंग पाठ आहे, कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. बस त्याला मारायला जाताना दिसतंय, तुम्ही पहा ते टार्गेट बसले होते ते. कळालं ना तुम्हाला? वस्तुस्थितीची थोडी जाण आहे का? कळाली का तुम्हाला सर्व वस्तुस्थिती? अरे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत. शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी विचार आहे तो ह्या मातीत नाही सांगायचा, तो कोणत्या मातीत सांगायचा. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, हे फक्त ओरिजिनल हिंदुत्ववादी नाही, यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्ववाद पाहिजे. अरे हिंदुत्ववादी लोकांनी तुम्हाला मी आवर्जून सांगतो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मला पुरस्कार हिंदू धर्माने दिला, जरी मी बाळासाहेब थोरातांचा पाईक आहे तरी, कारण आमचं हिंदुत्व या ठिकाणी ओरिजिनल हिंदुत्व आहे. त्यामुळं सर्वांना एकच आव्हान आहे, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू, मी इथं या ठिकाणी आव्हान करतो, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू, इथून पुढं त्याला जर कोणताही त्रास झाला तर या ठिकाणी डॉक्टर पोलेला फोन करा. कोणताही राजकारण पाहणार नाही, पण तुमच्या हिंदूंसाठी हा डॉक्टर कोले उभा राहणार. त्यानंतर मित्रांनो पुढचा आरोप घ्या, पुढचा शेवटचा या ठिकाणी चौथा आरोप एक थोडक्यात आपण घेऊया. चौथा आरोप या ठिकाणी झालेला आहे. संग्राम भंडारेवर हल्ला झाला, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण कीर्तनाचं चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद आहे. संग्राम भंडारेने गोंधळ उडवून दिल्यानंतर त्याने कार्यकर्त्यांना भांडायला लावले. तो मात्र तिथेच उभा होता, शांतपणे मागे येतो, प्रदक्षिणा घालतो. त्या ठिकाणी या ठिकाणी मिशन सक्सेसफुल झाले. अशा थाटात परत आपल्या गाडीत जाऊन बसतो आणि महाराजांवर हल्ला झाला कुठे, मग भंडारेला धक्काबुक्की झाली कुठे, भंडारेला जीवा मारण्याचा प्रयत्न झाला कुठे, या पहिल्या फुटेज मध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि आता पण या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बघा
स्क्रीनवर आहे महाराज, स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे आहेत अगदी. गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे आहेत. दिसलाय का? गोल सर्कल मध्ये दिसतोय का? आता बघा कसा मागं येतोय, पाया पडतोय, निवांत कसा जातोय बघा. आणि आपण त्याच्यावर हल्ला केला का? मीडियावाल्यांना विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर फिरवा. या ठिकाणी जाती जातीत दोष निर्माण करण्यासाठी, फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. जर महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंदाडांच्या समर्थन कधीच करता कामा नये. बघा महाराज कशी महाराज कशी खुशी ते पहा, खुशी ते बरोबर जमली गमत. डबल पाकिट असतं खालचं वरचं दोन असतं. महाराज चालले आता का? बघा चालले महाराज, निवांत चालले. महाराजांना कुणी धक्काबुक्की केलेली दिसते का? महाराजांना मारहाण केलेली दिसते का? महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय का? बघा फुटेज तुमच्या समोर आहे. नाही आता एक जास्त वेळ घेत नाही, उन्हत आपलं वेळ झालेला आहे. थोडक्यात राहिलेलं आहे, एकच राहिले. एक फुटेज आम्हाला असं मिळालं, जेव्हा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी कीर्तनाला येतात, मंदिरात जाऊन दर्शन घेतात, दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षडयंत्र तो कसा रचतोय ते बघा या फुटेज मध्ये. बघा आता षडयंत्र तयार करताना कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल तुम्हाला. जाऊ दे, हे दुसरं दाखवून राहिले. कर ना, प्ले कर. नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग बघा 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 गोळका बघा. डोक्यात डोके घातले ना, काय कुठं ना करायचं ठरवलं. काय प्रगतीच्या गप्पा चालले, कोणत्या कामाची माहिती चालली इथं, कोणते रस्ते बनवायचे, कुठं संगमनेरचा विकास करायचाय. पोलिसांना आव्हान आहे. बघा षडयंत्र कोणी करलं, कोणी संगमनेर अशांत करण्याचं काम केलं. बघा फुटेज, अंगठा बघा, अंगठा पाहिला. सक्सेस म्हणजे गुतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुतवलेलं हे सांगतोय. बघितलं अंगठा काय सांगतोय ते बघा. परत दाखवायचं का? आता अजून पण आपल्याकडे फुटेज आहे. कृपया एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे. थांबा 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 बघायचं आहे. बघा हे सगळं कशासाठी चाललं? फक्त काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्यासाठी की बाळासाहेब थोरात हे हिंदू दोषी आहेत, हिंदूंच्या विरोधात आहेत असं पेरण्यासाठी हे चाललेलं षडयंत्र आहे. बाकी याच्यात काहीच नाही. परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की साहेबांनी कधीही कोणत्या धर्माचं राजकारण केलं नाही. मित्रांनो एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की मी पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. परंतु जसं वय वाढतं मित्रांनो तसं या ठिकाणी साहेबांचं राजकारण आपल्याला कळतं. जसपासून मी साहेबांबरोबर आलो तसपासून मी अध्यात्मात आहे. परंतु जेव्हा यांच्या बरोबर होतो ना त्याचा इतिहास मी नंतर सांगेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साहेब 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 या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं. हा एक आरोप शेवटचा प्रश्न असा की त्यांनी मेसेज टाकले होते कर्मचाऱ्यांना यांना का कीर्तनाला जावं. तेव्हा ते घुलेवाडी आहे ना, घुलेवाडी मोठ्या संख्येनं शेवटी ते तर याचा साखर कारखान्याचा भाग आहे, मतदार आहेत ते कामगार, हे सगळे मतदार आहेत. त्यामुळं सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की आज अमुक कीर्तन आहे, तुम्ही त्या कीर्तनाला जा. त्यात काय चुकीचं काय? भागवत धर्माकरता सांगतोय, वारकरी संप्रदाय करता हे असे उद्योग करणारे काय माहिती होतं. त्यामुळे ते असे खोटे नाटे आरोप त्यामध्ये आहेत. एक आता समारोपात एक सांगेल मी आपल्या सगळ्यांना की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या. 11-12 कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं.
त्यांच्या अशा काय अँटिसिपेटरी बेल घेण्याची गरज नाही, तर जेलमध्ये घालायचा आणि कुचवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले, आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत, हेही लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक चाललंय. या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कोण बोलल त्याच्या दृष्टीने हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे. तुम्हाला लक्षात घ्या, खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे. आणि माझं नथुराम गोडसेचं तुम्ही आता काय, मी तर सांगून टाकलंय, कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी. चांगलं झालं आमच्या जीवनात काही नाही, तेव्हा तत्वाकरता काही करण्याकरता तयारी, मरण्याचे काय विशेष आहे. मी महात्मा गांधी नाही होऊ शकत ते मला माहिती आहे, परंतु एक कोणतरी बदनामी करता. प्रियांका त्यांच्या काही गाडीवरती नुकसान करणार. प्रियांका गोडगे ह्या आपल्या कार्यकर्त्या आहेत, पंचायत समिती सदस्य, त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती. हे आपल्याला बदनाम, संगमेर तालुक्याला मलाच बदनाम नाही, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम हा कोण आहे ती वाईट साईड बोलती. साहेब आम्ही महिला ते खपून येणार नाही, तुम्ही स्पष्ट बोला. सगळा महाराष्ट्र बघतोय साहेबांबद्दल, आम्ही महिला साहेबांबद्दल बोलायला एकही शब्द खपून येणार नाही. भाडोत्री प्रकारातलं ते साहेब आम्हाला चालणारच नाही. आणि तिच्यापेक्षा तिच्या मागचे कोण हे तपासा. या भंडाऱ्याला हद्दपार संप्रदायाला इशारा आहे आमचा. आम्ही साहेबांचं प्रोटेक्शन कवर आहोत, आम्हाला येऊन बघा. बस त्याच्यात आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात घेतलं की याच्या मागे कोण आहे, काय करतंय, कोण बाई शिवाय देते आपल्याला, कुटुंबातल्या नावावर शिवाय देते. अरे हिला कोणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत नाही, आपला काहीच संबंध नाही तिचा. पैसे दिले, कोणी दिले पैसे, कोणी दिली रक्कम तिला. हा आमदार काय करतोय आता, जो झालाय लोकप्रतिनिधी, हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय. तेव्हा या अनेक विषय आहेत, अनेक विषय आहे. तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो, थोडं शांत राहा. एक मुद्दा सांगतो की हे फक्त इथे असं समजू नका, राज्यात तरी काय चाललंय हो. बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं, कसं मारलं, वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का. काय झालं त्याच्यामध्ये. अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड, हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे, विचाराकरता काम करणार आहे. आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजेत, असा मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत करणं, गाडीतून खाली ओढलं, त्याच्यावर काळं टाकलं, हे घडतंय. चांगल्याची आप घ्यायचा कार्यक्रम चाललाय. एक आमदार उतरतो, ते कॅन्टीन बॉयला मारतो, लुंगीवर याच्यावर चालाय, तो टायवेलवरच खाली. किती वाईट चित्र आहे याचं. काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत. काय चाललंय राज्यामध्ये. नोटांचे बंडल सापडतायत, रेस्ट हाऊसला बंडल सापडतायत, मंत्र्यांचे बंडल सापडतायत पैशाचे. काय चाललंय. अरे आपले कॉकटेदा हे सगळं झाकण्याकरता माणिकरावचा बळी घेतला रे. खरं सांगतो तुम्हाला, ते चुकले असतील, पण एवढ्या प्रकरण झाकण्याकरता. अरे ते भुजबळ साहेबाचे काय हाल चालले तुम्हाला काय सांगायचं. हे सगळं दिसतंय. तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत, जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत, जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे, हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय. तो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका, लक्षात ठेवा. हा आमदार, हे सगळं चाललं. हा आमदार जे आहे, हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती की बोरच्या मध्ये, यांनी असं म्हटलं की माझा डीएनए तपासला पाहिजे. डीएनए तपासण्याचा अर्थ माहिती का डीएनए काय. आता या गड्याला डीएनए माहित नसेल, याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल, आणि हा बोलला डीएनए, याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा. म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर बोलल्यासारखे. आई इतकं वाईट बोललेलं असते, आईवर बोललेला याचा निषेध तर केलाच पाहिजे. तुम्ही डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला. एक मूर्ख माणूस त्या धांदळ पडला, असंच काहीतरी वाईट साईट बोलला होता. आता हा असा बोलतोय. संगमेर तालुका हे सहन करणारे का, असं राजकारण चालणार का तुम्हाला, हा माझा प्रश्न आहे. चालवायचं का राजकारण. गावोगाव गुंडाळ उभे राहिलेत, लोकांचा छळ करतायत, चांगल्याचा आप घेतायत. चालू द्यायचं का हे. वाळू वाहत आहेत, मुरुम वाहत आहेत, कुठं हिशोब नाही, काही नाही. आणि दारूचे अड्डे चालवलेत, सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आहेत आपल्याला. चालू द्यायचं का हे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांची एक महत्वाची जबाबदारी आहे. पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल
कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय, आपलं काय जातंय, आपलं काय बिघडतंय. शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी, लक्षात घ्या. शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय. कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी, आपलं काय बिघडलं. अरे जेव्हा तुमचं बिघडलं ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक, एवढं लक्षात ठेवा. माझं वाक्य लक्षात ठेवा, नोंदून घ्या. शहरातली मंडळी, तुमच्या डोक्यांमध्ये सुद्धा बरंच घुसलंय विष. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा. जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे, तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावोगाव जे गुंडाळ उभे राहिलेत त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करायला, अमृत सेना तयार करावा लागणार आहे. हे गुंडाळांचा बंदोबस्त करण्याकरता गावोगावचे गुंडाळ बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही, वाटोळ होऊन जाईल तुमचं. आणि ज्याला आनंद घ्यायचा आहे ना तुमचं वाटोळ केल्याचा, त्याला मात्र आनंद होईल. कोणाला तरी आनंद पाहिजे की संगमेर तालुका मोडला, तिथली शिस्त मोडली, तिथला बंधुभाव मोडला, तिथला विकास मोडला, हे कोणाला तरी पाहिजे. त्यांना जर पाहिजे असेल तर ते होऊ द्यायचं का, त्यांचा आपला विकास चालू ठेवायचा, आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची, हे ठरवण्याचा दिवस आजचा. हे लक्षात घ्या. जाताना हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे याची पुरी काळजी घ्या. आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि हे केवळ संगमेर, फक्त संगमेर नाही तर राज्याकरता चाललंय, देशाकरता चाललंय, हेही लक्षात ठेवा तुम्ही आणि काम करा, एवढं आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. पोलिसांचं सुद्धा खोटे गुन्हे दाखल करतायत. ते कोणाच्या घरातले घरगडी असल्यासारखं वागतायत. पोलिसांनी त्यांचं निरपेक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे, कोणाची एकाची बाजू घेऊन काम करू नये, हे स्पष्टपणे मी सांगतोय. जाताना सर्वांनी आपापल्या घरी माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा, माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा या नथुराम गोडसेचा सगळ्यांनी वरती हात करा, दोन्ही हात वरती करून निषेध करा, दोन्ही हात वरती करून निषेध करा. अमर कतारी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतायत. संगमनेर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, अमर कतारी. कॅमेरावाले या ठिकाणी साहेबांना जो राज्यभरातून पाठिंबा आहे, राहिलात थोरात साहेबांच्या पाठीशी सर्व संगमनेरकर उभं राहिलात, सर्व हिंदू समाज उभा राहिला. सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक मिनिट